ज्योतिबा चैत्रयात्रेच्या अनुषंगानं सुरू असलेली कामं आणि उपाययोजनांचा प्रशासनाकडून सातत्यानं आढावा घेण्यात येतोय। पन्हाळा शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली। सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या संदर्भातील कामांमध्ये व्यस्त आहेत। परंतु यात्रेच्या नियोजनावर त्याचा परिणाम होणार नसल्याचं शिंगटे यांनी स्पष्ट केलंय। या बैठकीत ज्योतिबा डोंगरावरील अतिक्रमणांची त्यांनी माहिती घेतली। जे अतिक्रमणधारक स्वतःहून अतिक्रमण काढून घेणार नाहीत त्यांच्या अतिक्रमणांवर सोमवारपासून प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं। यात्रेच्या निमित्तानं पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठीची दर्शन सुविधा, स्वच्छता, पिण्याचं पाणी याबरोबरच भाविक आणि स्थानिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकारी शिंगटे यांनी संबंधितांना या बैठकीत दिल्या। येत्या 10 एप्रिलला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक होणार असल्याचं शिंगटे यांनी सांगितलं। नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, कोडोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव दांडगे, मनोज कदम, मंडल अधिकारी वासंती पाटील, तलाठी रमेश वळिवडेकर यांच्यासह प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।